सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 जानेवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा सर्व स्तरांतून जाहीर निषेध, कठोर कारवाईची मागणी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळावर प्रकाशन कट्टा दालनाच्या परिसरात एकाने हल्ला केला. या हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरांतून जाहीर निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून संदीप जाधव या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. मंत्री व पत्रकार संघटनांकडून हल्ल्याचा निषेध. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटना तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोराची सखोल चौकशी करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मराठी प्रकाशनाच्या कक्षा विस्तारण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज. जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी वितरक संघ असावा. पुस्तक निर्मितीशी संबंधित प्रत्येक घटकाने व्यावसायिक बंधनाचा स्वीकार करून एकत्रित प्रयत्न केले तर मराठी प्रकाशन व्यवहारच्या कक्षा विस्तारतील आणि जागतिक प्रकाशन व्यवहारात आपले अस्तित्व सिद्ध करण्याची क्षमता निर्माण होईल, असे मत लेखक, प्रकाशक, संपादक, वितरकांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी साहित्य संमेलनात मांडले. विद्यार्थी पालकांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी शिक्षकांची तळमळ. सातारा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांच्या संमेलनाला भेट. पालकांना वाचनाचे महत्त्व कळणे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषद शाळा वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून पारधी वस्त्रांवर विद्यार्थ्यांना संमेलन आणणारी सामाजिक संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षकांनी संमेलनस्थळी भेटी देत साहित्य संमेलनातील उपक्रम जाणून घेतले. मराठी भाषा विभागाने अनेकांना केले लिहिते आणि बोलते. साहित्य संमेलनात बोलतो मराठी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 1 मिनिट मराठीत अस्लिखित बोलत अनेकांनी मिळवले पुस्तकरूपी बक्षिसे. आपली माय मराठी बोलताना कोणत्याही परकीय भाषेतील शब्दांचा आधार न घेता पूर्णपणे अस्लिखित बोलली जावी याची मराठी भाषा विभागाने सातारा येथे भरवलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलतो मराठी नावाने 1 मिनिट मराठीत बोलण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या उपक्रमाला मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, कवी, कथाकार, विचारवंत आदींसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद नोंदवला. यात सलग 1 मिनिटे अस्लिखित बोलण्याचा बहुसंख्य जणांनी प्रयत्न केला तर अनेकांच्या बोलण्यात गैरमराठी शब्द आपण कसे रोजच्या व्यवहारात वापरतो याची प्रचितीही घेतली. सावित्रीच्या लेकींच्या पावलांनी गजबजले नायगाव. जयंतीने भावनांचा महापूर, डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतींना नतमस्तक होताना नायगावमध्ये सावित्रीच्या लेकी स्वतःला धन्य मानत होत्या. आम्ही आहोत कारण सावित्रीबाई होत्या ही भावना प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेली दिसत होती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त जन्मगाव नायगावात झालेल्या या वर्षीचा सोहळा केवळ कार्यक्रम नसता तो स्त्री अस्मितेचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा महोत्सव ठरला. श्रमिकांना नैसर्गिक संसाधनांवर हक्क मिळालाच हवा. डॉक्टर भारत पाटणकर. श्रमिक मुक्ती दलाचे 30वे राज्याधिवेशन उत्साहात. मुठभर लोकांना पाणी देणाऱ्या धोरणाऐवजी शेतीवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल असे धोरण राबवण्यासाठी श्रममुक्ती दल सातत्याने लढत आहे. पाणी, जंगल, सूर्यप्रकाश आणि वारा ही नैसर्गिक संसाधने श्रमिकांची आहेत. त्यांचे समन्वयी वाटप झाले पाहिजे, नाहीतर सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले. श्रममुक्ती दलाचे 30वे राज्याधिवेशन उत्साहात पार पडले त्यावेळी ते बोलत होते. बिबट्यावर लपवण्यासाठी एआयचा वापर. पाटण वन परिसरात वाढत असलेल्या मानव वन्यजीव संघर्ष संदर्भात बिबट्यास प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. पाटण वन परिक्षेत्रातील गावांमध्ये बिबट्याच्या वावराची नोंद झाल्यानंतर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वन विभागाने विविध स्तरावर कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून बिबट्याच्या उपाययोजनेसाठी एआयचा वापर करण्यासाठी विविध संसाधनांचा उपयोग करण्यात येणार आहे. पुसेगावमधील रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. पुसेगाव शहरातून जाणाऱ्या रखडलेल्या सातारा टेंभुर्णी 548 राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत येथील श्री सेवा गैर संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना निवेदन देण्यात आले. अर्धवट सोडलेल्या कामामुळे स्थानिक रहिवाशांसह प्रवासी, वाहन चालक आणि भाविक भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने त्वरित काम सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाचे वडूज येथील स्थलांतर बेकायदेशीर. विजय शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती. उच्चस्तरीय चौकशी करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. वडूज येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला कोरड्यासारखी अवस्था आलेल्या इमारतीत कार्यालय स्थलांतरित व्हावे लागणे दुर्दैवी असल्याचा आरोप सरपंच उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी केला आहे. सरपंच उपसरपंच संघटनेने पत्रकार परिषद बोलवली होती. या विभागाचे कार्यालय सुरू असल्याचे दिसल्याने चक्क उन्हातच पत्रकार परिषद घेत कार्यालयाचा लेखाजोखा विजय शिंदे यांनी चव्हाट्यावर आणला. इमारतीची बिकट अवस्था पत्रकारांसमोर दाखवून देण्याबरोबर तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.